असं म्हटलं जातं की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अशा प्रतिक्रिया आमच्या ताईंनी या ठिकाणी व्यक्त केल्या. धर्माच्या विद्यमान चेअरमन आमचे परममित्र आदरणीय बाबाशेठ खांदेशी यांचे आणि त्यातल्या रोजचा आमचा दिनक्रम कसा होतं सगळ्यांनाच माहिती. कधी सकाळी उठायचं गायचं सगळं करायचं पण एवढं कष्ट करून जर आपल्या हाताला येतच नाही तर काय करावं. जर तुम्ही जर आज आमच्या जर स्लिपर जर बघितल्या तर 22 आणि 23 रुपये भेटते आम्हाला. ते 22 आणि 23 रुपयामध्ये काय भागत. आज राहुल विद्यापीठाने सांगितले की नाही का 42 रुपये दुधाला 1 लिटरला खर्च आहे. तर आम्हाला भेटलं 22 म्हणजे निम्म्याने पण नाही भेटत. आमचं साधं शेत पण शिल्लकला नाही. आता सध्या अशी परिस्थिती त्यातल्या त्यात लंबी झालं खूप झालं यासारखे महाभयानक आजार येतात. ह्या आजारात शेतकरी आणखी शेतकऱ्यांचं असं झालंय का गाया सांभाळा काही शासनाकडे एवढ्या गाया सांभाळायला काय कळतच नाही. त्यामुळे आम्हाला एक वेळ ना 40 रुपये हमी भाव करून द्या. आम्हाला तुमचं अनुदान नको काहीच नाही. अनुदानाने आम्हाला अपेक्षा पण नाही. हमी भाव ठरवून द्या बाकी अनुदान नको आहे आम्हाला. त्यांना माहिती कष्ट किती करायला लागत रोज. आता जर बायकांच्या हात जर बघितले ना म्हणजे काढून बघितलं नाही तर कापलेले असते सगळे स्वयंपाका सगळ्याला बाकी चालता येत नाही. वजे काढून माहिती का ते शाळेची नेते वजे काढले रोज उठून शहरात बायकांचे हिमोग्लोबिन कमी झाले तर मग त्यांचे आजार झाले बायकांना का तर रोज शहरात पाक्या वजी आणि एवढं कष्ट करून काय तर काहीच हातात नाही. आज मुलांना शिक्षणाला काही शिल्लकला राही ना. आणि एवढं काय 1.5 लाखाच्या गायांच्या किमती आज जर विकायचं म्हणलं तर 30,000 मागायच्या त्या गाया त्यांच्या किमतीचा काही ती उत्तर आहे का गायांची त्याच सांभाळायचं तेव्हा कोणला तर सरकारला जायचं सांभाळायला त्यांनी सांभाळावं. आमच्या गाय आमच्या दुधात जर बाजार भाव घ्यायचं नसतं त्याला पण असं काय भिकारी समजल्या गत नाही का या देतो 1500 मध्ये परत चालतो का. 1500 मध्ये चालेल का. याच्या बायकासारखं काढली का 1500 महिना काढली का 1500 मध्ये महिना. आणि आम्हाला 1500ची भीक दाखली तर आमच्या दुधाला बाजार नाही आम्हाला काहीच नको तुमचं होतं. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. गाय किती आहेत. गाय गाय किती आहेत सांग ना. माझ्याकडे 17 गाय आहेत. पण 17 गाय आज तुम्ही माझ्या गोठ्यावर पण आज दिसायला खूप गाय दिसतात पण शिल्लक मागे काहीच नाही. जपून आलं एवढ्या गाय पण काय सांगणार आमची परिस्थिती सकाळपासून उठतो कष्ट करतो आमच्या कष्टाला यशच नाही काहीच नाही. आज 22 रुपयांनी दूध घालायचं आज फॅट एसएमएस आणि आपली सगळ्यांना माहिती आपल्या गावामध्ये बरेच आपल्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती का खरंच फॅट एसएमएस लागत नाही. हा प्रॉब्लेम काय आता हवामानाचं याचं त्याचं आहे बा. आता बाकी काय काय ठिकाणी खरंच लागतात आपण म्हणत नाही याला हे पण मग असं का नाही. तुम्ही जर आम्हाला 22 रुपयांनी देतात ना मग ते आमचं 22 वेगळ्या कांडात होता 31 वाल्याचं वेगळा याच्यात होता समोरच्याला पण जाऊ द्या मग कशाला मिक्सिंग करतात. सगळं एकत्र होतं मग आमच्या समोरच आहे ना हे सगळं. फक्त शेतकऱ्यांची सगळी कुणी करायची का. धन्यवाद.